शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकारातून दरवर्षी राधानगरी धरणाच्या ठिकाणी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात येते। यावर्षी राजर्षींची 150वी जयंतीसुद्धा धरणस्थळी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे। हे या उपक्रमाचं 5वं वर्ष असल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। धरणावर आपण शाहू जयंती का साजरी करतो? कारण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे धरण बांधलं, ज्याच्यामुळे पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। आणि खरंच बघा ना, या धरणाचं अजून 1% लिकेज होतं आणि ऑटोमॅटिक दरवाजे आहे। त्या काळामध्ये त्यांनी जे विजन ठेवली, त्यासाठी मला असं वाटतं की पूर्ण देशभरामध्ये या धरणाचा प्रचार आणि प्रसार आणि त्यांच्या वृत्तीच्या स्थानातून आपण जेव्हा हे करतो, तर मला असं वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज बघा आपण की आम्ही सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अजून समित्या तयार होऊन वेगवेगळे कार्यक्रम जयंतीवर व्हायला धरणावर व्हायला लागले। आणि राधानगरीची टुरिझम जे पर्यटन आहे, ते माझा हेतू आहे की हा वाढला पाहिजे आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक इथं आली पाहिजे। जयंती दिवशी सकाळी 10 वाजता राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्यासह 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतील दाम्पत्य धरणातील पाण्याचे कलश जलाभिषेकासाठी आणणार आहेत। सकाळी 11 वाजता शाहूंच्या पुतळ्याला विधिवत जलाभिषेक करून पुतळा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम होईल। त्यानंतर कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं तसंच पोवाड्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे। या पत्रकार बैठकीला संभाजी आरडे, दत्तात्रय मेडसिंगे, रवीश कौलवकर, विलास रणदिवे, सचिन मगदूम, धैर्यशील इंगळे, रणजित पाटील, सुमित चौगले आदी उपस्थित होते।